पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित सर्वांचे आभार मानताना आणि भाजपमध्ये आज दिवाळीचा उत्साह आहे। देव दिवाळी आपण काही दिवसांपूर्वीच साजरी केली, पण भाजपसाठी आजचा दिवस हा देव दिवाळीचा दिवस म्हणायला हरकत नाही, कारण तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांनी। आणि भाजपसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस। 2014 नंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे बहुमताचं सरकार घेऊन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार करणार आहेत। हे यश इतकं महत्त्वाचं आणि इतकं ऐतिहासिक होतं की भाजपचे केंद्रातले सगळे महत्त्वाचे मंत्री, भाजपचे सगळ्या राज्यांमधले सगळे महत्त्वाचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी आत्ता व्यासपीठावर उपस्थित आहेत। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांची भेट घेत आहेत, सगळ्यांशी बोलतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे मंत्रिमंडळातले सगळे सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि याशिवाय अनेक राज्यांमधले भाजपचे महत्त्वाचे नेते आणि याशिवाय भाजपचे राज्य जिथे जिथे आहेत त्यांचे मुख्यमंत्री, भाजपच्या सहयोगी पक्षांची राज्य जिथे जिथे आहेत त्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। त्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री या सगळ्यांचा समावेश होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित असलेले, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमधले, महाराष्ट्राच्याच नाही तर देशभरातल्या विविध क्षेत्रांमधले आमंत्रित केलेले सगळे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण हा शपथविधी सोहळा पाहता यावा यासाठी मुंबईमध्ये आले होते। मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानावर जमले होते आणि शपथविधी सोहळा संपन्न झालाय।